कुपवाड शहर आणि परिसर संघर्ष समितीच्या बैठकीत अशोक रासकर यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्ष म्हणून आशुतोष धोत्रे यांची निवड झाली। या निवडीवेळी संघर्ष समितीच्या एका गटाची अनुपस्थिती होती। कुपवाड शहर परिसर संघर्ष समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती। या बैठकीला उपमहापौर गजानन मगदुम, नगरसेवक विष्णू माने, माजी नगरसेवक शेठजी मोहिते, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, संजय पाटील उपस्थित होते। सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नवीन कार्यकारिणीची घोषणा केली। त्यात निवडी करण्यात आल्या। सत्तेत सहभागी झाल्याने नागरी प्रश्नावर आवाज उठवण्याला मर्यादा आल्या आहेत। शिवाय कालावधी पूर्ण झाल्याने नवीन निवडी झाल्या। सचिव म्हणून दाऊद मुजावर, खजिनदार म्हणून अरुण रुपनर, उपाध्यक्ष गोरख वनकडे, कुलभूषण कर्नाळे यांची निवड झाली। ही समिती सर्वपक्षीय राहणार असून कुपवाड शहराच्या प्रश्नासाठी एकत्रित आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी शेठजी मोहिते, विष्णू माने, महादेव मगदुम, अख्तर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केलं। बैठकीला मुश्ताक रंगरेज, पैलवान, राजेंद्र मैनाबापू पाटील, तानाजी वनकडे, गजानन पाटील, शिवगोंड पाटील, दादासाहेब कोळेकर, अमरदीप गाडेकर, रमेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। नव्या पदाधिकारी यांच्या निवडीमुळे संघर्ष समितीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले। कुपवाडच्या नागरिकांना संघर्ष केल्याशिवाय विकास होत नाही असं रासकर यांनी म्हटलंय। आता घरपट्टीचा आलेल्यावरती आपला मोठा विषय आहे। त्या विषयाला संघर्ष समितीकडून आंदोलन करणे, त्याला चालना देणं, मग त्याला पाठबळ म्हणून मग आम्हाला सभागृहात लगेच भूमिका मांडायला, बाबा हा कुपवाडचा निवडून प्रश्न आहे, याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे। तुम्ही आम्ही एखादी सूचना गजानन असेल, मी असेल, शेठजी असेल, संजय पाटील असतील दिली तर तुम्ही लगेच आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे। तिथं थांबून उपयोग नाही। दोन्हीकडे मिळून जाऊन आपले प्रश्न सुटले पाहिजे। कुपवाडच्या नागरिकांना, विस्तारित भागात असेल किंवा गावरांमधल्या लोकांना न्याय कसा देता येईल, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडतच असतो, परंतु जनतेनं ज्यावेळी उठाव होतो त्याला जास्त गती येते। ज्यांना इच्छा होते त्याने इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार या सगळ्याच्या साक्षीने आज कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव आणि सदस्य ही बॉडी आता तयार झालेली आहे। अध्यक्ष ज्याला सदस्य व्हायचं आहे त्यांनी अध्यक्षाकडे नावं द्या। जास्तीत जास्त सदस्य घ्यायचं व्यवस्था अध्यक्ष करतील। सल्लागार समितीमध्ये जे काही ज्येष्ठ आहेत त्यामध्ये नगरसेवक आमचे मित्र विष्णू माने, महापालिकेचे उपमहापौर गजानन मगदुम, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, आमचे सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक रंगरेज, आमचे संजय, अख्तर मुजावर, तसेच मी असेल, शेठजी मोहिते आणि कोण असतील पाटील, नाहीतर सागरला घ्या। सल्लागार समितीमध्ये सल्लागार समितीमध्ये हे नाव आलेली नाही। काय कुपवाड शहरातून या ठिकाणी असणारा जाणारा भरमसाठ पैसा या ठिकाणी जातो, घरपट्टीत जातो, पाणीपट्टीत जातो। कुपवाड शहर व परिसरात असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीनं आतापर्यंत घरपट्टी चुकवलेली नाही, पाणीपट्टी चुकवलेली नाही, तरी पण कुपवाडावरती या ठिकाणी कायमस्वरूपी अन्याय होतो। आता घरपट्टीचा जलद उदाहरण आहे की वाढीव बिल आलेले आहेत, पाणीपट्टी या ठिकाणी थांबत नाही, पण कायम कुपवाड विभागाला किंवा कुपवाड परिसराला कमी दाबानं पाणी या ठिकाणी मिळत आहे। काही ठिकाणी फक्त नावांना बिलं भरायची लागतात, पण या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या घराला पाण्याचा थेंबसुद्धा पोचत नाही। अशा घटका वेगवेगळ्या विषयावरती आम्हाला इथून पुढचं असणारं संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे। आज माझी या ठिकाणी सर्व लोकांनी आणि इथून पुढच्या असणाऱ्या घरपट्टीच्या तक्रारी कोणाच्या असतील तर असणाऱ्या आमच्या संघर्ष समितीकडे या ठिकाणी लोकांनी द्याव्यात, त्याचा आम्ही पाठपुरावा या ठिकाणी जरूर करू। आणि तो पाठपुरावा महापालिकेच्या हातून नाही सुटला तर आम्हाला पर्यायी संघर्ष म्हणून रस्त्यावर उतरावं लागेल।